नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज मी एक थोडक्यात विषय मांडत आहे. मी काही इतिहास तज्ज्ञ नाही, मला इतिहासाबद्दल काही माझा अभ्यास नाही, परंतु आत्ता जे काही चाललेलं आहे त्या संदर्भात मला फक्त माझे 2 शब्द मांडायचे आहेत. आणि ते जर आपल्याला पटले तर आपण त्याच्यावर कमेंट्स करा व शेअर करा. सध्या राजकारणामध्ये थोर पुरुषांची नावं घेऊन रोज कुठला ना कुठला विषय मांडून भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये एकमेकात भांडणे चाललेली आहे. विषय कुठलाही मिळाला नाही की मग कोणी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान सारख्या माणसाशी करतात. त्याच्यावरनं वादंग निर्माण होतात. त्याच्यावरनं लोकांची श्रद्धा, आणि ही असायलाच पाहिजे, ही छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे व समस्त हिंदूंचे दैवत आहे. ते कोणीही नाकारू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाबरोबर करायची हे एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे. सर्व राजकारणी, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, त्यांनी असं मला आता वाटतंय की समाजहितायक कामं सोडून दररोज एखाद्याने नवीन विषय मांडायचा आणि त्याविषयी समाजामध्ये एकमेकामध्ये भांडणं लावायची, हाच कार्यक्रम चालू आहे असं वाटतं. संबंध महाराष्ट्रामध्ये छोटी छोटी कामं आहेत सरकारच्या दृष्टीने. संबंध महाराष्ट्रामध्ये रस्ते अतिशय खराब आहेत, त्याच्या संदर्भात कोणीही लक्ष देत नाही. संबंध महाराष्ट्रामध्ये पिण्याची पाण्याची सोय ही घरोघरी अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी नाही. या मूलभूत गोष्टी आहेत, याच्याकडे कुठलाही राजकीय पक्ष लक्ष देत नाही किंवा याच्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष नेटाने कुठलीही गोष्ट करत नाही. जर काहीच कोणाला सुचलं नाही तर एखाद्या मोठ्या चांगल्या नेत्याचं नाव घ्यायचं आणि त्याच्यावरनं भांडणं काढायची आणि एकमेकात भांडणं लावून द्यायची. ही सध्या सगळीकडे गोष्टी चाललेल्या आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांची 19 तारखेला शिवजयंती साजरी झाली. मी फेसबुकवर ज्या काही क्लिपा बघत होतो, टीव्हीवरच्या पण काही क्लिपा बघत होतो, काही लोकांना पत्रकारांनी म्हणा किंवा कोणी प्रश्न विचारले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण नाव काय. बघा, लोक सुशिक्षित आहेत. लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे आहेतच, पण आपल्या राजाचं संपूर्ण नाव काय विचारल्यावर कित्येक लोकांना याचं उत्तर सुद्धा देता नाही आलं. इतकी हास्यास्पद गोष्ट आहे. एकाने उत्तर दिलं छत्रपती शिवाजी संभाजी महाराज, संभाजी भोसले. काही कोणाशी नातं जोडायचं, काही उत्तरं द्यायची. आपण ज्या राजाचे सर्वीकडे जयंती साजरी करतोय त्या राजाचं संपूर्ण नाव आपल्याला माहीत नाही, त्या राजाचा जन्म कुठे झाला हे आपल्याला नीट माहीत नाही. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना काही लोक सुट्टीचा दुरुपयोग करून मद्यप्राशन करतात. मिरवणुकांमध्ये सुद्धा मद्यप्राशन करून
लोक सामील होतात, हे योग्य वाटते का? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला मावळे तयार केले. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळे लढले त्यावेळे त्यांचे जे मावळे होते, कुठल्याही इतिहासकाराने कधीही असं कुठेही लिहिलेलं मी ऐकलंही नाही, वाचलंही नाही की छत्रपती शिवरायांचा मावळा हा मद्यप्राशन करतो. कधीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होते की त्यांनी संबंध हिंदू राष्ट्र निर्माण करायचा प्रयत्न केला आणि ते केलं. ते त्यांचे गुरु कोण, त्यांना शिकवलं कोणी, मग त्यांचा अमक्या अमक्या जातीशी संबंध काय, मग त्यांच्याशी याचा संबंध काय, अशी भांडणं समाजामध्ये लावून प्रत्येक जण आपली पोळी भाजून घेतो, हे योग्य नाही असे मला वाटते. त्याच्यापेक्षा तो काळ वेगळा होता शिवरायांचा, पण शिवरायांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे काही केलं रयतेसाठी खूप काही केलं. आपण तर तेवढे करू शकत नाही, पण प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार, प्रत्येक मंत्री, प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक महापौर, प्रत्येक नगराध्यक्ष, सरपंच, ज्या ज्या पदावर लोक आहेत ते सगळेजण छत्रपती शिवरायांचे चेलेच आहेत. यांनी आपापल्या ठिकाणी काही नागरी सुविधा कराव्यात की जेणेकरून खरोखरच यांना छत्रपती शिवरायांबद्दल प्रेम आहे हे सर्वांना कळेल. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये कुठलाही मावळा त्यांचा उपाशी राहिला नाही, कुठलाही मावळा पाण्यामधून तडफडला नाही, कुणाची शेती वाया गेली नाही. सर्वांना छत्रपती शिवरायांनी मदत केली, सर्वांकडे लक्ष दिलं. त्याप्रमाणे आजकालच्या राजकारण्यांनी त्याच्यातला थोडा तरी हिस्सा घेऊन आपापल्या भागातल्या नागरी सुविधा सोडवाव्यात. ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली असं होईल. उगाच भांडणं काढायची, उगाच एकमेकांमध्ये भांडणं लावून द्यायची, जातीपातीत भांडणं लावायची आणि मग राजकारण्यांनी आपापल्या पोळी भाजून घ्यायची, हे योग्य नाही. घटनेचे शिल्पकार माननीय बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार केली. हे घटनेचे शिल्पकार आहेत. ते आराध्य दैवतांमध्येच येतात. त्यांच्या नावाने सुद्धा भांडणं करायची. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्यावेळेला त्यांना जे काही करावं लागलं, जे काही सोसावं लागलं ते त्यांनी सोसलं, पण त्यांच्या नावाने आपण भांडणं करायची आणि एकमेकांमध्ये द्वेष निर्माण करून ठेवायचा, हे योग्य नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या थोर पुरुषांची नावं आपण घेतो, या थोर पुरुषांच्या आपण जयंत्या साजऱ्या करतो, त्या थोर पुरुषांचे 100% नाही तर 1% तरी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. ही खरी त्या थोर पुरुषांना आदरांजली होईल. आज महाराष्ट्रामध्ये कुठल्या ना कुठल्या गावी रोज कुठे ना कुठे लहान मुलींवर अत्याचार होत आहेत, कुठे ना कुठं रोज खून दरोडे पडत आहेत. हीच आपली महाराष्ट्राची भूमी आहे का? याला काहीतरी कठोर शासन करून, काहीतरी कठोर निर्णय घेऊन या सर्व गोष्टी बंद कराव्यात. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये अशा गोष्टी घडत नव्हत्या. छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं तरी लोक घाबरायचे. असा आपला रयतेचा राजा होता. तर माझी एवढी नम्र विनंती आहे की सर्व राजकारण्यांना कृपा करून कुठल्याही थोर पुरुषाचं नाव घेऊन
समाजामध्ये भांडणं लावणं बंद करा. त्याच्यापेक्षा त्या थोर पुरुषांनी जी काही कामं केली आहेत त्यातली 1% तरी कामं समाजासाठी करायचा प्रयत्न करा. तरच तुम्ही खरे रयतेसाठी काम करता असं होईल. जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा माझा व्हिडिओ सर्वांनी शांततेत पूर्णपणे ऐका. कोणाला काय कमेंट्स करायचे असेल तर करा, आवडल्यास शेअर करा आणि लाईक करा. कुठल्याही धर्माबद्दल, कुठल्याही जातीबद्दल द्वेष उत्पन्न करू नका. योग्य तसं वागा व योग्य तसं वागायचा प्रयत्न करा. तरच आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल असे मला वाटते. नमस्कार.